आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की एका कंपनीचा शेअर 100 रुपयांचा आहे तर दुसऱ्या कंपनीचा 1000 रुपयांचा आहे, असं का? चला तर समजून घेऊया. शेअरची किंमत प्रामुख्याने मागणी आणि पुरवठ्यावर ठरते. त्यालाच डिमांड आणि सप्लाय असं म्हणतात. जर जास्त लोक एखादा शेअर खरेदी करायला उत्सुक असतील तर मागणी जास्त होते आणि किंमत वाढते, आणि जास्त लोक एखादा शेअर विकत असतील तर विक्री वाढते आणि खरेदीदार कमी असल्यामुळे त्या कंपनीच्या शेअरची किंमत घटते. याशिवाय कंपनीचा नफा, वाढीची क्षमता, सरकारची धोरणं, जागतिक परिस्थिती यांचाही परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर कंपनीने चांगला तिमाही निकाल जाहीर केला तर गुंतवणूकदार जास्त शेअर खरेदी करतात आणि त्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढते. पण जर कंपनीला तोटा झाला तर किंमत खाली येते. तर शेअरची किंमत कोण ठरवतो? उत्तर आहे गुंतवणूकदार स्वतः, म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार, देशातील मोठमोठे गुंतवणूकदार, किरकोळ गुंतवणूकदार. मोठमोठे गुंतवणूकदारमध्ये येतात म्युच्युअल फंड्स वगैरे, आणि किरकोळ गुंतवणूकदारमध्ये म्हणजेच रिटेल इन्व्हेस्टर्स जसे की आपण सगळे. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेअर मार्केटचे फायदे आणि तोटे. तोपर्यंत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा आणि मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता. हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे, खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही. धन्यवाद.